सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेस किंवा ताणतणाव कमी करण्याचे सोपे उपाय काय आहेत हे पाहणार आहोत. व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. ताणतणाव किंवा स्ट्रेस हा आजकाल सगळ्यांना अनुभवायला मिळतोय. थोड्याफार प्रमाणात का होईना स्ट्रेस प्रत्येकाला आहे. शाळा, कॉलेज, नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक जबाबदाऱ्या या सगळ्यातून हा स्ट्रेस किंवा ताण निर्माण होत असतो. ताण म्हणजे काय, तर शरीरावर किंवा मनावर आलेला एक प्रकारचा दबाव किंवा थकवा. आणि हा स्ट्रेस ताण आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे स्ट्रेस किंवा ताण कमी करण्यासाठी आपण वेळेवर उपाय करणं हे अतिशय गरजेचं आहे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेस किंवा ताणतणाव याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत. ताण किंवा स्ट्रेस जर अधिक काळ टिकला तर त्यामुळे आपल्याला डोकेदुखी, सतत चिडचिड, थकवा येणं यासारखी लक्षणं जाणवू शकतात. कधी कधी आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम देखील दिसून येतात. त्यामुळे चिंता, स्ट्रेस, ताणतणाव याला वेळीच रोखणं, थांबवणं, कमी करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय करायचं, तर स्ट्रेस कमी करण्यासाठी सोपा, महत्वाचा आणि इफेक्टिव्ह उपाय म्हणजे डीप ब्रीदिंग. डीप ब्रीदिंग म्हणजे दीर्घ श्वसन. दररोज तुम्ही 10 मिनिटं का होईना शांत एका ठिकाणी बसून दीर्घ श्वसन केलं पाहिजे. दीर्घ श्वसन म्हणजे एका नाकपुडीने किंवा दोन्ही नाकपुड्यांनी सोबत श्वास घेणं, हळूहळू श्वास आत घेणं, तो श्वास रोखून धरणं आणि नंतर सावकाशपणे तो श्वास बाहेर सोडणं. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करणं. यामुळे तुमच्या मनाला खूप शांतता मिळते आणि तुमचा जो काही स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो दूर होण्यासाठी मदत होत असते. यासोबतच नियमित व्यायाम करणं हे देखील स्ट्रेस कमी करण्याचं महत्वाचा उपाय आहे. तर नियमित व्यायाम केल्याने काय होतं, आपल्या शरीरामध्ये एंडोर्फिन्स नावाचे हॉर्मोन सिक्रीट होतात किंवा हॉर्मोन स्त्रवतात आणि हे हॉर्मोन जे आहेत ते हॅपी हॉर्मोन म्हणून ओळखले जातात. एंडोर्फिन सिक्रीट झाल्यामुळे, एंडोर्फिनचं प्रमाण आपल्या शरीरात वाढल्यामुळे आपल्या चिंता, थकवा, डिप्रेशन हे सगळं दूर होण्यासाठी आणि आपलं मन आनंदी राहण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे तुम्ही दररोज अर्धा ते पाऊण तास व्यायाम करणं हे देखील गरजेचं आहे तुमचे स्ट्रेस, ताणतणाव दूर करण्यासाठी. यानंतर पुढचा उपाय स्ट्रेस दूर ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही व्यक्त होणं हे अतिशय गरजेचं आहे. तुम्ही बोलणं हे देखील अतिशय गरजेचं आहे. तुमच्या मनातील जे काही ताणतणाव आहेत ते आपल्या जवळच्या व्यक्तींना, आपल्या नातेवाईकांना बोलून दाखवणं हे गरजेचं आहे. त्यातून आपला तणाव, आपल्या डोक्यातील जे टेन्शन आहे ते कमी होण्यासाठी मदत होत असते. आणि स्ट्रेस जर अधिक प्रमाणात असतील तर तुम्ही समुपदेशकांचा सल्ला, काउन्सिलरचा सल्ला नक्कीच घ्या. कारण तो ताण मनात ठेवल्याने, बरेच दिवस तो कोणाशीही न शेअर केल्याने तुम्हाला आरोग्यविषयक त्रास, बीपी, हृदयरोग यासारखे त्रास भविष्यात होण्याचा संभव असतो. त्यामुळे वेळीच तो स्ट्रेस तुम्ही कमी करा. स्ट्रेस कमी करण्याचा पुढचा सोपा मार्ग म्हणजे ध्यानधारणा किंवा मेडिटेशन. ध्यानधारणा किंवा मेडिटेशन केल्यामुळे आपलं मन शांत होतं, आपलं मन स्थिर होण्यास मदत होते, आपलं लक्ष एका ठिकाणी केंद्रित होण्यास मदत होते आणि या सगळ्यामुळे आपल्या मनाला शांतता मिळत असते. आपल्या मनातील जो काही थकवा आहे, स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे ते कमी होण्यासाठी, ते निघून जाण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे मेडिटेशन करणं हे देखील ताणतणाव कमी करण्यासाठीचा महत्वाचा उपाय आहे. यानंतर पुढचा उपाय म्हणजे पुरेशी झोप घेणं. पुरेशी झोप घेणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याच सोबत आपल्या मानसिक आरोग्यासाठी, आपला ताणतणाव कमी करण्यासाठी देखील पुरेशी झोप घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. पुरेशी झोप घेतल्याने आपला बराचसा ताणतणाव कमी होत असतो. लहान मुलांसाठी 8 ते 10 तास झोप घेणं गरजेचं आहे. तर एका सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीसाठी दररोज 7 ते 8 तास कुठलाही व्यत्यय न येता शांत घेतलेली झोप ही आवश्यक असते. झोपण्याच्या आधी मंद संगीत ऐका. डिजिटल असेट्स, आपले मोबाईल्स, लॅपटॉप्स याचा वापर शक्यतो झोपायच्या आधी टाळा. मोबाईलचा वापर केल्याने आपल्या शरीरात ताण वाढण्यासाठी मदत होत असते. कारण मोबाईलवर ज्यावेळी आपण सोशल मीडिया ऍक्सेस करतो
त्या सोशल मीडियावर आपली इतरांशी नकळत तुलना आपण करत असतो आणि या तुलनेतून आपला स्ट्रेस, ताणतणाव वाढत असतो. त्यामुळे मोबाईलचा वापर कमी करा, डिजिटल डिटॉक्स ट्राय करा. या डिजिटल डिटॉक्समुळे देखील तुमचा ताणतणाव, स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होणार असते. स्ट्रेस कमी करण्याचा पुढचा उपाय म्हणजे छंद जोपासा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा, त्या गोष्टींमध्ये तुमचं मन रमवा. छंद जोपासल्याने आपला ताण कमी होण्यास मदत होत असते. जर तुम्हाला म्युझिक ऐकायला, संगीत ऐकायला आवडत असेल तर ते करा, चित्र काढायला आवडत असेल तर ते करा आणि त्यातून आपला स्ट्रेस कमी करा. छंदांना वेळ दिल्यामुळे आपला स्ट्रेस बराचसा कमी होत असेल. अशा प्रकारे स्ट्रेसकडे, ताणतणावाकडे दुर्लक्ष करू नका. स्ट्रेसची पुढची पायरी म्हणजे डिप्रेशन ही असते आणि स्ट्रेस जर वेळेवर लक्ष दिलं नाही, स्ट्रेस जर अनेक दिवस आपल्या डोक्यामध्ये राहिला, तर मनामध्ये राहिला, तर त्या मानसिक आरोग्याचा परिणाम नक्कीच आपल्या शारीरिक आरोग्यावर होत असतात आणि आपल्याला मोठे मोठे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे ताणाला आपल्या जीवनात स्थान देऊ नका. ताण कमी करण्यासाठी तुम्हाला समुपदेशकाची, काउन्सिलरची मदत घ्यावी लागली तर ती देखील घ्या, परंतु आपल्या ताणाकडे वेळेवर लक्ष द्या आणि ताण नियंत्रित ठेवा. अशाच प्रकारे आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.